उद्यमीनी जे पी-एम-पीसाठीचे हे दिलेले होते टास्क आणि ज्या सगळ्या गोष्टी आणि जे क्रायटेरियाज होते, ते ॲक्चुअलीमध्ये फॉलो केल्यामुळे बऱ्याच गोष्टी खूप ईझी झाल्या, गोष्टी अचीव्ह करण्यासाठी. उद्यमी महाराष्ट्र जॉइन करायच्या आधी आर्थिकदृष्ट्या ओके होतो. पण आणि मानसिक पण एक गोष्ट अशी होती, की आपण व्यवसायात येऊ शकू की नाही किंवा करू शकू की नाही, असे बरेच प्रश्न होते. तेवढा कॉन्फिडन्स नव्हता नक्कीच. पण ह्याच्यामध्ये आल्यानंतर पी-एम-पी जॉइन केल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. आयुष्यातला बराच फोकस पण चेंज झाला आणि फायनान्शियल पण गोष्टी सुधारल्या. उद्यमीनी जे पी-एम-पीसाठीचे हे दिलेले होते टास्क आणि ज्या सगळ्या गोष्टी आणि जे क्रायटेरियाज होते, ते ॲक्चुअलीमध्ये फॉलो केल्यामुळे बऱ्याच गोष्टी खूप ईझी झाल्या, गोष्टी अचीव्ह करण्यासाठी. एक गोष्ट अशी घडली होती, की जे मी प्रॉडक्ट चूज केलेलं होतं, त्या प्रॉडक्टसाठी मला जर कंटेनर पाठवायचं असेल, तर एक किमान 40 ते 50 लाख रुपये लागणार होते, जे मी उभे करू शकत नव्हते. पण ज्या माझ्या मेंटॉर आहेत, श्यामली मॅडम, ह्यांच्याशी प्रत्येक वेळेला कम्युनिकेट केल्यानंतर त्यांच्याकडनं एक कॉन्फिडन्स मिळाला. त्यांनी काही पेमेंट टर्म्स अशा करता येतील, काय गोष्टी करता येतील, हे शिकवलं. त्याच्यामुळे परत बॅकफूटला जाण्याची गरजच नाही पडली. उद्यमी महाराष्ट्राचा जो प्लॅटफॉर्म आहे, तो ह्या गोष्टीसाठी खूपच चांगला आणि सोपा आहे. आणि मेन थँक्स टू ओमकार सर, की त्यांनी ह्या अपॉर्च्युनिटीज दिल्या आणि इथपर्यंत ही सक्सेस घडून आणली त्यांनी. त्याच्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.